तो चिनर जन्मला जगी तयाचे होता दर्शन, तुटे देहाचे बंधन. अरुणोदयी जान तम निरसे सहजापन, तयाचे होता दर्शन, तुटे देहाचे बंधन. एका जनार्दनी शरण नोहे एकपणा वाचून, तयाचे होता दर्शन, तुटे देहाचे बंधन. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा. नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. टाळ वाजवा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. पंढरीनाथा हा परिसावे विनंती माझी पंढरीनाथ. अरे बोल. देवी तो माथा, देवी तो माथा, परिसावी विनंती माझी पंढरीनाथा, परिसावी विनंती माझी पंढरी. चरणी देवी तो माथा, परिसावी विनंती माझी पंढरीनाथ, परिसावी विनंती. देवी तो माता, परिसावी विनंती माझी पंढरीनाथ, करो प्रथम नमन दुसरे चरण संताची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम. वातात्मजं वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नागेंद्रहराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय. शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी, वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते. विठ्ठल 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 विठ्ठल. वैवासित पावनाती भासती पंचानन समाना, तया श्रोत्याची आचरणी जाना. साष्टांग नमन करीत असो वाद्यभूषित पावन, तो प्रत्येक श्यामरेंद्रा समान. तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीत असो. आता गान गंधर्व देवता, कोकिळ कंठस्वर आराका. जी कीर्तनी वहिवा शीतलोका, तयाची आचरणी नमनगा. मज दिसत असो परमविख्यातू, जो जान ब्रह्मयाचा सुतू. नारद जान नाम तितिक्षु, तयाची आचरणी नमनगा. जेने धर्म जितविलाची बळी,
तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळे तया छत्रपतीची चरण कमळे साष्टांग नमन करीतसो विठ्ठल 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 जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेम अत्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा नीलांजनं समाभासं रविपुत्र यमाग्रजं छाया मार्तंड संभूतं तन्नमामि शनेश्वरम् वृष्णिरोरभयस्थितानां मिथ्यकालास्थितचलितां नवग्रहास्थित अधिपत्यानां शनिदेवाधिनमो नमः विठ्ठल 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 काम क्रोध नाही अंगी तोची नर जन्मला जगी तयाचे होता दर्शन तुटे देहाचे बंधन प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय शांती ब्रह्म नाथबाबा यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला विठाला विठ्ठल 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 प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या पैठणच्या मालकांचा आहे. मालक या अभंगाद्वारे एक पदवी बहाल करतात. त्या पदवीचं नाव आहे नर नावाची पदवी. कोणाला द्यायची, कोणाला नर म्हणायचं, तो कसा असावा, कसा वागल्याच्या नंतर त्याला नर पदवी द्यावी, याचं मूर्तिमंत प्रकरण आजच्या अभंगाद्वारे पैठणचे मालक नमूद करतात. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल ज्यानं काम जिंकला आणि क्रोध जिंकला त्याला नर म्हणायचं असतंय. काम क्रोध नाही अंगी तोची नर जन्मला जगी. ज्यानं कामाला आणि क्रोधाला जिंकलंय तो या त्रिभुवनात नर आहे. महाराज चिकित्सक वृत्तीची लोक आहेत. त्या काळामध्ये चिकित्सक वृत्तीची लोक होती. काड्या करणारी नव्हती, हिचकिणारी नव्हती, चिकित्सक वृत्तीची माणसं होती. एक चिकित्सक वृत्तीची व्यक्ती माझ्या पैठणच्या मालकांकडे गेली आणि मालकांना विचारलं, प्रभो, कामावर आणि क्रोधावर ज्यानं जय प्राप्त केला त्याला तुम्ही नर म्हणतात, त्याचा फायदा काय? किती गोड माणूस असेल विचारणार बघा. माझ्या पैठणच्या मालकानं सांगितलं, दादा रे, ज्यानं कामावर आणि क्रोधावर जय प्राप्त केला त्याला मी नर म्हणतो,
आणि आशाचं दर्शन झालं की बाकी प्रपंचातली व्यवहारातली काय काय असतील ही सगळी बंधनं तुटून जातात. तयाचे होता दर्शन तुटे देहाचे बंधन. मात्र त्याचं दर्शन व्हायला पाहिजे, भंगिऱ्यांचं नाही. असे तर कुंटाला लोळायलेत विठाला 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 विठाला. कसं बंधन तुटतंय दृष्टांत दिला. अरुणोदयी जान तम निरसे सहजापन. वारकरी संप्रदाय हा विश्वाच्या पाठीवर फार मोठा संप्रदाय आहे. तुम्हाला एक सांगू का, ज्याचा जनिता मोठा असतो ते फार मोठा असते. या संप्रदायाचा जनिता काशीतला मालक आहे. शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव शिरोमणी. एका जनार्दनी वैष्णव एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव. हरि बोल. एका जनार्दनी वैष्णव एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव महादेव. या संप्रदायाचे जनिते निर्माते, या संप्रदायाचे संस्थापक अध्यक्ष भगवान शिवशंकर आहेत. गिरगावचा बाळू ओरडतोय म्हणून ऐकायचं नाही. पैठणच्या मालकांचं वाक्य आहे, शिरोमणी महादेव. निर्माता मोठा असला की ते पुढचे कामं गोड होत असतात. इतका मोठा संप्रदाय, किती मोठा सांगू, याच्यात सगळे जगायलेत. माझ्यासारखा बिनआकली बाळू सुद्धा रोज 2 गावच्या भाकरी खालाय. किती मोठा संप्रदाय. या पवित्र वारकरी संप्रदायानं गोडशी दखल घेतली. सूर्योदय म्हणत नाही हा संप्रदाय, अरुणोदय म्हणतोय. अरुणोदयी जान तम निरसे सहजापन. खर तर प्रकाश देणं हे अरुणाचं काम नाही, प्रकाश देणं हे सूर्याचं काम आहे. तरी पण सूर्योदय म्हणत नाहीत, अरुणोदय म्हणतात. का? कारण भगवान प्रकाश देवतेचा रथ अरुणाच्या व्यतिरिक्त जगाच्या पाठीवर कोणालाच हाकता येत नाही. एक सहज कल्पना करा, जाऊ द्या. एक दिवस जर अरुण नावाची व्यक्ती गैरहजर राहिली तर आपल्याला उद्या प्रकाश मिळेल का हो? नाही मिळू शकत. दैनंदिन जीवन आपलं किती विस्कळीत होईल, किती विस्कळीत होईल. कल्पना करा ना, किती विस्कळीत होते. बरोबर 4:30ला काही लोक बिडी वडतात. कधी वडायची हो त्यांनी? कधी वडायची मला सांगा ना तुम्ही. बरोबर तंबाखू टाकलेलं ते एक पेस्ट असते, त्यानं दात घासले, ते 5 मिनिटाच्या नंतर तोंड चुनचुन होतं म्हण त्यांचं, की लगेच त्याला डबा उचलावा लागतो. एक दिवस जर अरुण नाही आले तर कसं व्हायचं या भंगिऱ्याचं मधल्या? जाऊ द्या चांगल्यांचं. यती कधी उठेल, योगी कुठं उठेल, तपी कुठं उठेल, सिद्ध कधी उठेल, अनुरागी कुठं उठेल, नामधारक कधी उठेल ते ठरविल. कारण सूर्याला प्रकाश द्यायची ताकद यांच्यात आहे, यांचं काय अडत नाही. पण तुमच्या माझ्यासारख्या बैंगण्याचं अडकत ना. कधी म्हशीची धार काढायची, कधी गायीची धार काढायची, नेमकं काय करायचं? एक दिवस अरुण गैरहजर असला तर त्याच्याशिवाय रथ कोणी हाकू शकत नाही. म्हणून सूर्योदय नाही, सकाळच्या काकड्यात सुद्धा दखल आहे. उठा अरुणोदय प्रकाश झाला.
उठा अरुणोदय प्रकाश झाला. काकडा दशेला पोचल्याशिवाय म्हणता येत नसतो बरं गुरुजी. स्वर छान असला म्हणजे काकडा म्हणता येतो असं नाही. काकड्यासाठी मधलं मुरलं पाहिजे. विठाला विठाला वैकुंठवासी माधव महाराज मगरांचं वाक्य, काकडा जर त्या चालीत म्हटला तर त्या परिसरातलं धन कांड्या कांड्यानं वाढत आहे. इतकी सकाळच्या वारकऱ्याच्या संधीतली ताकद आहे. आणि तसा निळोबारायाचा दंडक आहे. अभंगाला स्वर लावणं आपल्या बापाची जहागिरीच नाही ती. निळा मने नवरस देख जानती गायक विरळा ते. कारण अभंगाला स्वर लावण्यासाठी अभंगाची अर्थदृष्टी ठेवून अभंग वाचायचा, मग स्वर. काय काकडा महाराज. उठा अरुणोदय प्रकाश झाला. सूर्योदय नाही, अरुणोदय. का? कारण महाराज दात्यापेक्षा एखाद्या घरी जर आपण जेवायला गेलो ना तर माणसं मोठाडपणानं 4-2 हजार खिशात घालणाऱ्याला कधी गाडी उभी करतेत. पण पांचटा लक्षात ठेव, याची बायको ताब्यात होती म्हणून त्यानं तुला स्वयंपाक केलाय तिनं. हो, ज्याची बायको ताब्यात नाही का त्यानं बाहेरच सप्ते हाणाव. इकडंच कधी कधी आपण ज्याच्या घरी जेवलो, अन्नदाता सुखिन संतो यते सुगरणो भय स्थिता कृपा पात्रे नस्तता वैशान्नर भवयाप्ती पुनीत कामिनी जयहा नैवम गांजा कसम लिखितम. कधी कधी त्या माऊलीचे सुद्धा उपकार असावा. आणि कोणाही माणसानं सांगावा, घरी जर आपल्याला कोणाला न्यायचं असेल तर पैशावर नेताच येत नाही. बंगला लय मोठा असला म्हणजे नेताच येत नाही. बायको ऐकण्यात असली त्यानंच नेत जावा. हो, बायको ऐकण्यात असली की नेलं पाहिजे, नाही तर नसतं नेता येत घरी. मग बघा, आता एखाद्या वेळेस त्यानं खूप पैसे कमवले असतील पण स्वयंपाक तिनं केलाय, किंमत आहे तिला. प्रकाश देण्याची ताकद सूर्यदेवात आहे, पण तुमच्यापर्यंत त्या मालकाला पोचवायची ताकद अरुणात आहे. म्हणून अरुणोदयी जाण तम निरसे सहज. आपण अरुणाचा उदय झाला की तम शिल्लक राहत नाही. तम म्हणजे अंधार, अंधार शिल्लक राहत नाही. कधी? अरुणाचा उदय झाल्यावर अंधार शिल्लक राहत नाही. आणि कामावर आणि क्रोधावर ज्यानं जय प्राप्त केला त्याचं दर्शन झालं की कोणतंच बंधन शिल्लक राहत नाही. असं कोण सांगतंय? पैठणचे मालक. साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठाला विठाला. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेली फार जुनी परंपरा आहे. गावकरी मंडळी, चारठा सेलूत या ग्रामस्थांच्या वतीने एवढा मोठा ज्ञानयज्ञ, अन्नदानाचा यज्ञ, नामस्मरणाचा यज्ञ. खरं तर नामस्मरणाचा अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे नामस्मरण. ज्ञानदान आपण नंतर म्हणतो, कारण आमच्या पुढे बसलेल्याला गाथे पाठ आहेत. आपण काय ज्ञान करणार आहेत? विठाला विठाला. पण नामस्मरणाचा यज्ञ आणि अन्नदानाचा यज्ञ चारठा शेलूद ग्रामस्थांच्या वतीनं चालत आहे. मला वाटतंय मागे पण एक यज्ञ झाला ना बुवा, एक आताचा हा सुवर्ण महोत्सव 2 वर्षापूर्वी. वा वा. याच्या अगोदर पुन्हा 2 यज्ञ झाली. एखाद्या मातीत ताकद असती. तुम्हाला एक सांगू का, काही काही ठिकाण फार दुर्मिळ असतात जिथं शिवजींचं अधिष्ठान स्नेहाचं आहे. स्नेह म्हणजे तेल. जिथं मारुतीरायाचं अधिष्ठान सुद्धा तेलाच आहे. आमच्याकडे यशवाडीला मारुतीराय स्नेहाचे. स्नेह म्हणजे तेल. आणि शनिदेवांना तर स्नेहच लागतं. स्नेह सूत्र वन्नी. वन्नी म्हणजे अग्नी, सूत्र म्हणजे वात, स्नेह म्हणजे तेल. तेलाचं अधिष्ठान आहे. जिथं मारुतीराय तेलाचं अधिष्ठान तिथं सर्व नवग्रह एकत्रित. भगवान सूर्यनारायणाचं अधिष्ठान तिथंच. नवग्रहापैकी एक शनिदेव तर इथं आहेतच. शिवजी सुद्धा 11वे रुद्र, तेही तेलाचंच अधिष्ठान आहे.
असं एक आगळं वेगळं नाविन्य अधिष्ठान, आणि त्या अधिष्ठानात या तिन्ही देवांचं वास्तव्य म्हणून इथं यज्ञ होतात. या मातीत ताकद आहे. चारठा शेलूद ग्रामस्थांच्या या पवित्र अंतकरणाला चालना या तिन्ही देवांची आहे. म्हणून एवढ्या मोठ्या उत्साहाने तुम्ही एवढं मोठं पारमार्थिक सूत्र भरवता. गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. सगळ्यांची नावं मला पाठ नाहीत महाराज, माफी असावी. सगळ्यांना प्रणाम करतो. गावातल्या ग्रामस्थ, आबाल, वृद्ध, तरुण सगळ्यांना प्रणाम करतो. या कार्यक्रमाला लाभलेले आशीर्वादाचं स्वरूप धर्माचार्य श्री श्री 1008 महामंडलेश्वर योगीराज दयानंद महाराज, माझ्यावर अतूट प्रेम करणारं व्यक्तिमत्व, श्री गुरु दयानंद महाराजांच्या चरणी प्रणाम करतो. तथा हरिभक्तीपरायण वैकुंठवासी उद्धव महाराज कोरडे याच गावातलं रत्न, वारकरी शिक्षण संस्थेमध्ये माझ्या आळंदीत ज्ञानोबराय तुकोबरायच्या दरबारामध्ये विद्येचं अर्जन करत होते. कालाची मर्यादा आहे. उपजल्या पिंडा मरण सांगाते. महाराजांना जाऊ लागलं. तोही पवित्र पिंड याच मातीतला आहे. अशा परम पावन या ज्ञान यज्ञात तारखेच्या संदर्भात गावकऱ्यांच्या वतीनं, तरुणांच्या वतीनं, विश्वस्तांच्या वतीनं, कमिटीच्या वतीनं, सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे जनार्दन महाराज बोचरे बापू संपर्क करत होते. कथेची तारीख घ्यायला याच्यावर पण आलते, वरी समृद्धी हायवर आलते, तिथंच आडील त्या गिरगावकर. पण 2 दिवसाला सांगू म्हणूस तर आमच्या गेल्या 2-4 मथऱ्याच्या तारखा श्राद्धाच्या. एकदा गेली मग काय त्याला मला देता नाही आली. चला असू द्या, पण कीर्तनाची वर्णी टाकता येते. ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाची आहुती टाकायचा योग मला आला. माझं परम भाग्य. बोचरे बापू तुम्हाला सुद्धा धन्यवाद. मला असं वाटतं यजमान पद्धती आहे. आज जे यजमान आहेत ज्यांचं संतपूजन श्रीयुत राजू पुंडलिकराव बोचरे, शनिकृपा कंस्ट्रक्शन, मला असं वाटतंय गुजरातमध्ये वा तिथपर्यंत शनिदेवाचा आशीर्वाद, मारुतीरायांचा आशीर्वाद, भगवान शिवजीचा आशीर्वाद तुम्हाला. या लहानशा डोंगराच्या पायथ्याला वसलेल्या छोट्या खानी गावामध्ये ज्या व्यक्तीचा जन्म झाला त्या व्यक्तीनं आपलं आधिपत्य महाराष्ट्राच्या बाहेर दुसऱ्या राज्यात निर्माण करावं, असंच एक रत्न आदरणीय राजू पुंडलिकराव बोचरे, शनेश्वर कन्स्ट्रक्शनचे मालक, त्यांचा आज यजमानपद आहे. त्यांनाही धन्यवाद. आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे सोमनाथ महाराज आहेत, त्यांनाही प्रणाम करतो. आदरणीय पंढरी महाराज परवाला भेटले होते, तुम्हालाही धन्यवाद. गावातले महिन्याचे वा तुमच्या चरणी प्रणाम. दुर्मिळ सापडतेत महिन्याला वारकरी. मी जातो दर महिन्याला, मला कमी दिसतेत लोक. वा छान, तुम्हाला सुद्धा प्रणाम. कारण जे महिन्याला वारी करतो का त्याला नुसतं लांबून पाहिलं तरी पांडुरंगाचं दर्शन झालं असं समजी जा. विठाला 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 विठाला. अशा लोकांचं पाहूनच मी पण हल्ली चालू लागलो. आता बऱ्याच दिवस झाले. आदरणीय अजय सुद्धा आहे, गरजा महाराष्ट्र चॅनल आहे त्याचं. या परिसरात बऱ्याच वेळेस माझ्यावर खूप प्रेम करणारे एक छोटे उद्योजक आमचे सातूनचे सोपानराव बिडवे, इथेच MIDC त्यांचा उद्योग आहे गावाकडे. त्यांनाही धन्यवाद. येताना त्यांच्याच गाडीत आलो मी. वाटरू फाट्यावरून आमचं काढून दिलं घोडं. त्याला म्हणलं बघू उद्या हळदीचं टिपण लाव, हाय आपल्याला बसायला. शेतकरी आहे मी, वातावरण पांगलंय, हिशोबात करावं लागेल मला पण. सोपानरावला धन्यवाद. आदरणीय ब्रह्मवादिनी वाजिणारे शिवनाथ अण्णा आहेत. आधी करून त्याच्या बाजूला पुन्हा एक अण्णा आहेत, घेतो लक्षात येतं. आदरणीय आमचे उकिरडे अण्णा सुद्धा आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज सुद्धा आहेत. आणि मृदंग क्षेत्रात गोडसं नाव महाराष्ट्रात आहे आमचे कृष्ण भाऊ सुद्धा आहेत. पाठीमागं सगळी जी महाराज मंडळी असतील सर्वांना प्रणाम करतो. गायन क्षेत्रातले तात्विक सात्विक असे टोकाचे रत्न आदरणीय प्रकाशजी गुरुजी कातकडे आहेत.
आदरणीय किशोरजी शेळके गुरुजी आहेत, आदरणीय आमचे भगवान गुरुजी आहेत, आदरणीय बाजूचे अभिषेक महाराज आहेत. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. साऊंडवाले हे कॅमेरेवाले हो, तुम्हाला धन्यवाद. हिशोबात टायटल टाकी जा. एकटा तर भोळा आहे गिरगावकर, तुम्हाला लावू देतो. टायटल व्यवस्थित टाक जा रे. देव तुमचं चांगलं करीन राजे हो. विठाला 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 विठाला. उपस्थित श्रोते जनार्दनांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो, नाक घाशेपर्यंत प्रणाम करतो. तुम्हीच आमचे देव आहात प्रभू, तुम्ही महेशाची मूर्ती, तुम्हाला प्रणाम करतो. अभंगावर येतो, काम क्रोध नाही अंगी. राजे हो, ज्यानं काम जिंकला त्याच्या इतका जगात माणूसच मोठा नाही. ज्यानं काम जिंकला का त्याच्यासारखा जगात माणूस कोणी मोठा नाही. एक लक्षात ठेवा, सोपं उदाहरण सांगतो. शनिदेवाचे मंदिर नाही तर असे हजारो गावं सापडतील भारत देशात, हजारो. भगवान शिवजीचे मंदिर नाही तर असे महाराष्ट्रात भारतात हजारो गावं सापडतील. सगळ्या गावात शिवजींचे मंदिर नाहीत, हजारो गावं सापडतील. विश्वाच्या मालकाचे पंढरीनाथाचे मंदिर नाहीत असे कितीतरी गावं सापडतील. जगदंबेचे मंदिर नाहीत असे कितीतरी गावं सापडतील गुरुजी. भगवान गणेशाचे मंदिर नाहीत असे कितीतरी गावं सापडतील. पण मारुतीरायाचं मंदिर नाही असे जास्त गावं नाही सापडायचे. एक अर्धा धरणातल्या खड्यासारखं सोडून द्या. शक्यतो मारुतीरायाचं मंदिर नाही असं गावच नाही. वस्तीवर पण मारुतीरायाचं मंदिर. त्यांनी विचार केला, बब्यास लग्न झाल्यावर कुठून याचं पाया पडायला, कारण त्याच्या पाया पडल्याशिवाय तुमचे आमचे संसारच नीट थप्पील लागत नाही. मग प्रत्येक गावात मारुतीरायाचं अधिष्ठान का, कशा करता? कारण विश्वाच्या पाठीवर काम जिंकणाऱ्या ठराविक लोकांपैकी एक नंबरचा कोण असेल? काळ घातला तो दर. क्या बात आहे. काळ घातला तो दरी. काळ घातला तो दर. काळ घातला काम बांधवडी, काम बांधवडी, काम बांधवडी, काम बांधवडी. काळ घातला तो दरी. काळ घातला तो दरी. काम बांधवडी, काम बांधवडी, काम बांधवडी, काम बांधवडी. काळ घातला तो धोत्रीत हाणलं कामाच्या काळाच्या. काय ताकद महाराज. कामाची नाही ते क्रोधाची कैसा. काय कामावर जय प्राप्त केला ते मारुतीराय. आणि विश्वाच्या पाठीवर काही ठराविक लोकांची यादी, त्याच्यातलं एक नंबरचं व्यक्तिमत्व काम जिंकणारं कोण असेल तर ते मारुतीराय आहेत. एक जण म्हणला, मारुतीरायानं अंजनी सारखं प्रत्येक स्त्रीला मानलं, मी सुद्धा मानलंय, मग मारुतीरायाची बरोबरी मला कस काय नाही? श्रुतीशास्त्रानं सांगितलं, मारुतीरायानं कामाला जिंकलं, तुम्ही कामाला जिंकलं, पण तुम्ही लक्ष्मीला नाही जिंकलं.
तुम्ही पाया पडल्यावर पैसे घेतात? मारुतीराय घेत नव्हते. खिसात नाही न, शर्टत नाही न. 14 लोकांच्या व्यतिरिक्त तुकोबाराच्या अभंगात कोणीच बसत नाही. ऐसा कोणी दावा हे जया नावडे, ऐसा कोणी दावा हे दया नावडे, ऐसा कोणी दावा हे जया नावडे. ऐसा कोणी दावा हे दया नावडे. त्या पुत्र घोडे दाराधन, पुत्र थोडी दाराधन, पुत्र थोडी दाराधन. ऐसा कोणी दावा हे दया नावडे, ऐसा कोणी दावा हे दया नावडे. पुत्र थोडे दाराधनी, निज पुत्र थोडे दया नावडे, ऐसा कोणी दावा दया नावडे. ऐसा कोणी दावा हे जया नावडे. बाराजी माया नाही सुटली, नाही त्या सुटली द्रव्यलोभ माया. भस्मदंड छाया तरुवराचे, भीष्माचार्य पण एका अंशता गुंतले. कामाच्या बाबतीत फार बाजूला सुटले, पण थोडासा घरच्या लोकांशी मोह समर्पित केला. एक मी सांगत नाही, पुराण सांगते. कशातच न गुंतलेली व्यक्ती मारुतीराय, म्हणून त्या व्यक्तीचं दर्शन घेतल्याशिवाय पाप्याचे सुद्धा संसार सुरळीत होत नाहीत. काम जिंकण्याची ताकद आहे नराची यादीत. चला पुढे. किती कामी चित्र, कडक करा आवाज. किती कामी चित्र, किती काम. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना भगवान शिवजींची स्थापना करायची. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र पंढरीतले मालक 7व्या अवतारात समुद्राच्या तीरावर भगवान शिवजींची स्थापना करायची. शिवपुराण चालू ना. आदरणीय संतोष महाराज ज्यांच्या मुखारविंदातून ऐकता तुम्ही. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र शिवजींची स्थापना करायची ठरली समुद्राच्या तीरावर. काम किती विचित्र बघा. दोघच होते सोबत, शेषशाही लखनलाल आणि पंढरीतले मालक प्रभू रामचंद्र. 2 जण आहेत. दोघं एकांतात बसल्याच्या नंतर विषय झाला. लखन, मी नाही म्हणत बरं, रामचंद्र म्हणतात, जी दादा भगवान शिवजींची स्थापना करायची आपल्याला. मग आपल्याला सामुग्री लागेल. आता हवन चालू आहे, यज्ञ चालू आहे इथं बापू. किती तीळ लागतील, किती जव लागतील, किती अक्षता लागेल, किती सुपाऱ्या, किती हळकुंड, किती बदाम, किती खोबरं, किती खडी साखरेचे खडे, हे सगळं लिहून दिलं भूदेवांनी. गावरान तूप किती असावा, बसणारे कसे असावा, आवती टाकताना धोत्राच्या आतून तंबाखू चोळून नको खात जाऊ सोमळ्या, जळून जाशील त्या होमात. हो, तिथं नाही जळायचाच. तितका पुण्यवान आहेस का तिथं जळायला? ते नंतर फुकीत आहे. विठाला 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 मर्यादा आहेत, पद्धतशीर आहेत, सगळं साहित्य. दोघांनी विचार केला आपल्याला प्रभूची स्थापना करायची शिवजींची. लखनलालजीनं सांगितलं, प्रभू आपण अष्टमा सिद्धीला सांगितलं तर सगळी सामुग्री तयार होईल. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी सांगितलं आपण वनवासात आहेत आणि वनवासातल्या व्यक्तीनं सिद्धीची मदत घ्यायची नाही. नियम आहे, आपण वनवासात आहेत, नाही घ्यायची मदत. नियम आहेत आपल्याला, आपण त्या चौकटीत आहोत, आपल्याला नाही मदत घेता येणार. ठीक आहे दादा. प्रभू रामचंद्रानं सांगितलं, लखन सगळ्यात मोठी अडचण आहे आपल्या प्राण प्रतिष्ठेसाठी भूदेव कोणाला बोलवायचंय, ब्राह्मण कोण आणायचं आहे. कोण आहे ब्राह्मण? विद्वान पाहिजे आपल्याला, त्याला ज्ञान असलं पाहिजे कर्मकांडाविषयी, श्रद्धा असली पाहिजे त्याची, असा व्यक्ती आपल्याला पाहिजे. हे सगळ्या चर्चा 10-5 मिनिटं झाल्याच्या नंतर मारुतीराय सुद्धा ऐकत होते.
पण मारुतीरायाच्या बाजूला सर्वात मोठी एक वयस्कर व्यक्ती बसली होती. त्या व्यक्तीचं नाव होतं जामवंतजी. काम किती बेकार याच्यावर सांगतो हा. किती हरामखोर आहे काम्या. या काम्यानं चांगल्या चांगल्याची घरं फुकली त्या बेट्यानं. लय भडवाय काम्या राजू हो. यानं चांगल्या चांगल्याची वाट लावली या काम्यानं. आणि मग कोण भूदेव कानायचा आहे. जामवंतजीनं सांगितलं, प्रभू सामुग्रीची काळजी करू नका आणि ब्राह्मणाची चिंता करू नका. दोन्ही गोष्टी मीच आणतो. प्रभू रामचंद्रानं सांगितलं, जामवंतजी, कारण जामवंत रामायणात जामवंता इतकं वयस्करच कोणी नव्हतं असं मी नाही सांगत, पुराण सांगतंय. माझ्यावर नका विश्वास ठेवू. पाहावे पुराणी विचारून. आणि कधी कधी काय माहितीये का, आम्ही जे बोलतो का हे तुम्ही घरी गेल्यावर तपासलं पाहिजे, तर तुम्ही सुधारतान. आणि तुम्ही सुधारले तर आम्ही नीट कीर्तन करू, नाही तर मग आम्हाला तर मग असंच. तुम्ही सुधारणं गरजेचं आहे, श्रोता सुधारणं गरजेचं आहे, तरी आम्ही नीट रस्त्याने चढू. आणि तुम्ही जर नाही सुधारले मग चाललं आमचं. याचं पाप तुम्हाला पण असतं. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी सांगितलं, जामवंतजी आपण कोण ब्राह्मण आणणार, आमतो तुम्हाला रुचेल पचेल झेपेल आवडेल, हे बाकीच्या गोष्टी जाऊ द्या, आवडेल असा घेऊन येतो. उड्डाण केलं, लंकेत पोचले. राज दरबारात जामवंतांनी प्रवेश केल्याबरोबर 65 खुर्च्या उंच, 65 पायऱ्यापेक्षा उंच असं सुंदरसं सिंहासन होतं सोन्याचं. त्या सिंहासनावरचा राजा कोणालाच खाली आला नव्हता, कोणालाच नाही. तो खाली आलाय एका अस्वलाला बघून. अस्वल म्हणजे जामवंतजी. कुळात अस्वलाच्या होते, ऋषाच्या कुळात होते, अस्वलाच्या कुळात. 65 पायऱ्या ओलांडून सोन्याचं सिंहासन ओलांडून खाली आले. एक सांगू राजे हो, त्या 65 पायऱ्यापैकी 9 पायऱ्या विशिष्ट होत्या. 9 पायऱ्या विशिष्ट होत्या. त्या 9 पायऱ्यापैकी मंदिरातले मालक सुद्धा एका पायरी खाली होते. माझी लायकी नाही त्यांच्या विरोधात बोलायची, पण रामायण सांगते भगवान शनिदेव सुद्धा एका पायरी खाली होते. काय राजा असेल होते, त्याला ग्रहाची सुद्धा किंमत नव्हती गुरुजी. इतकं वश केलं तर त्या राजाने, इतकं वश केलं तर इतकं वश. तार 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 खाली आलेला आहे. जीवनात कोणाच्याच पुढं न वाकणारा लंकेचा राजा रावण जामवंतजीच्या पायाला हात लावणार तेवढ्या अवकाशात हात उचलला. राजे काय आमच्यासारख्या पशुचं दर्शन घेता. लंकेश मी पशुए पशुए रीस आहे, मी अस्वले लंकेश. काम किती हरामखोर सांगतोय. मग कामाच्या जर लांब. काम म्हणजे तुरी कापणं, गहू कापणं, बराची खाणं हे नाही. काम म्हणजे वासना. विठाला 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 विठाला. कधीच न वाकणारा रावण वाकू लागला. पायाला स्पर्श करत होता, हात लावू दिला नाही. एक जणाने विचारलं, जामवंतजीच्या पाय का पडत असेल रावण. रावणाच्या आजोबाचे मित्र होते जामवंत. आणि जामवंतजीनं राजकारणात रावणाच्या आजोबाला फारसं मार्गदर्शन केलं. म्हणून रावणाचे आजोबा रावणाला जामवंताविषयी फारच मोठं सांगायचे. योग आलाय, आपल्या आजोबाला मदत करणारी व्यक्ती आज आपल्याला भेटली. प्रणाम काकाश्री. काय सेवा करू नकोय काय. बसता का सिंहासनावर. नाही, आम्ही जंगलातली माणसं आहेत. आम्हाला सोन्याची सिंहासन काय करायची. सामान्य चपरा की गोळी. आम्ही जंगलातली माणसं आहेत, रानटी माणसं आहेत. आम्हाला ते सिंहासन नकोय. माझं एक काम आहे. रावणानं सांगितलं, आणि तुमचं काम सांगायला तुम्ही स्वतः आले. मला चिठ्ठी पाठवायची असती, मी काय काम आहे ते विमानात पाठीला असतं. मोठी माणसं असतात. जामवंतजीनं सांगितलं, नाही काम आहे. काय काम. भगवान शिवजींची स्थापना करायची.
रावण 20 डोळ्यानं रडत होता. कारण रावणाचं आराध्य दैवत गोड सदैवत कोण असेल तो भगवान शिवशंकर होते. रडू लागला रावण. जामवंताने विचारलं, लंकेश रडता? रावणानं सांगितलं, काका दादा काय पदव्या लावता येतील तितक्या. माझ्या अंतःकरणाच्या मंदिराची स्थापना आहे, माझ्या हृदयाची प्राण प्रतिष्ठा आहे. भगवान शिवजी माझं हृदय. चला कधी करायची? मुहूर्त काढलंय का? होय. जामवंतानं सांगितलं, लंकेशी बोलू. भगवान शिवजीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी तुम्ही येणार आहात हे मला माहित आहे, पण यजमानाचं नाव ऐकल्यावर येतान का? कोण आहे यजमान? मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र यजमान आहेत. 10-5 सेकंदापुरता चुप बसला रावण. अरे अरे, आपला यजमान तर विरोधक आहे. त्याचं ना आपलं तर विस्तू वाढवा जात नाही गुरुजी. प्राण प्रतिष्ठा अंतःकरणाची, पण यजमान विरोधक आहे. कसं जायचंय? पण महाराज रावण ज्ञानी होता. रावण. काही ठिकाणी मी चांगलं म्हणत नाही त्याला, ते वारकरी संप्रदायाचा आधार घेऊन. वारकरी संप्रदायाने रावणाला जुमानलं नाही का? बघा, ऐका एखाद्या कीर्तनात सांगितलं असेल मी. पण रावण ज्ञानी आहे. रावणानं सांगितलं, माझ्या आजोबाच्या वयाचे आहात तुम्ही. माझ्या आजोबाला मार्गदर्शन करण्याचं फार मोठं योगदान तुमच्या जीवनात आहे, आणि त्याच्यातून मी उतराई होऊ शकत नाही. पण तुम्ही माझ्याकडे काम घेऊन आलात. अयोध्येचा राजा राम विरोधक जरी असेल तरी तुमच्यामुळं प्राणप्रतिष्ठेचे मंत्र म्हणणार, पौरोहित्य मी करणार. रावण तयार झाला. ऐका न पुढचं. आता किती आनंद वाटावा, पण थोडीशी मनात शंका होती. आणि रावणानं विचारलं, महाराज काय राहिलंय सांगायचं? काही नाही, माझ्या रामचंद्राला भगवान शिवजीची स्थापना करायची, पण पूजेचं साहित्य काय काय लागेल? परवडायसारखं पाहिजे ना, परवडायसारखं. कुंकू किती म्हणले? पाव किलो बस होते, कारण कोणीच लाईत नव्हतं. बदाम किती? तर 24 किलो. कसं परवडायचं मला सांगा. रावणानं विचारलं, तुम्ही ह्या सामानाच्या बाबतीत इतका खेद शंका का? काही नाही, जसं तुमचं शिवजी दैवत आहे तसं माझं दैवत राम आहे, आणि ते राज्यात नाही, ते जंगलात आहे, घरी नाही. महाराज काय रावण विद्वान असलो गुरुजी. रावणानं जामवंताला सांगितलं, काका ज्याचा यजमान जंगलात आहे त्याचं साहित्य पुरोहितानं पुरवायचं असतंय. ज्याचा यजमान जंगलात आहे, ज्याचा यजमान संकटात आहे, ज्याच्या यजमानाजवळ काहीच नाही, त्याचं साहित्य पुरोहितानं पुरवायचं पाहिजे. हे त्रेता युगात रावणानं नमूद केलं. सरदार जी सरकार, साहित्य भरा. विमानात साहित्य भरलं, पूजा मांडल्या गेली. रावणानं स्वतः एका पत्नीला सांगितलं, हे प्रिय, 3 बावण्या चंदनाचे पाट देऊन टाक. कोणाच्याही बापाला नव्हते ते. रावण ठराविक ठिकाणी नेत होता, एक कुठेही नेत होता त्याला बसायला. एक पुन्हा नाही. आज 3 टाकलेत विमानात, आणि 3ही पाट 2 यजमानाला आणि 1 स्वतःला. पूजा मांडली. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र त्या पाटावर बसले, एका पाटावर रावण बसलेले. आता रावणाला आव जाऊ बोलतोय बरं का, इतक्या पुरतं. येरी तर मी त्याला रावणे म्हणतोय. एका कामा करता फक्त वारकरी संप्रदायामध्ये स्वतःची पत्नी ओघळता
जगात कोण्याही जातीची बाई दिसली की तिला माय म्हणायचं, तो भारतातला 1 नंबरचा महाराज. आणि रावण या मार्कात नापास झालता, म्हणून वारकरी संप्रदाय रावणाला मोजित नाही. इथं मार्क गेले रावणाची चुलीत. रावण महाराज बसलेले आहेत, प्रभू बसले. रावणाने पुन्हा एक 14 विमानापैकी एक विमान अशोक वाटिकेत पाठवलं. त्या विमानामध्ये रावणाच्या 6 पत्न्या बसल्या. मंडोदरी वगळता, मंडोदरी नव्हती त्याच्यात, त्याच्या 6 पत्न्या बसल्या. आणि रावणानं काय काय शिकवलं असेल त्यांना, जाऊन सांगितलं सीतेला या विमानात आणा. त्या विमानात सीता आईसाहेब बसल्या. विमान पुन्हा समुद्राच्या तीरावर पूजास्थळी आलं. त्या विमानातनं खाली उतरल्या. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राला शंका होती, मला यजमानाच्या पाठावर बसविलं आणि यजमानाचं लग्न झालेले, आता ह्या पाठावर कोणाला बशित, ह्या पाठावर कोणाला बशित. तर मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी रावणाला एकच प्रश्न केलता, भूदेव नाव नाही घेतलं, ते बी लय बहादर हो महाराज, त्याच्या इतकं डोकं कोणाला आहे का? देव चतुर 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 जाणून अंतर वर्ततसे जाणून अंतर वर्ततसे अंतर वर्ततसे जाणून अंतर वर्ततसे जाणून चतुर देव चतुर जाणून अंतर वर्ततसे जाणून अंतर वर्ततसे जाणून अंतर वर्ततसे देव चतुर देव चतुर जाणून अंतर वर्ततसे जाणून अंतर वर्ततसे जाणून अंतर वर्ततसे. काय चतुर आहे माझा विटेवरचा मालक मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र. रावणाला लंकेश राजा वगैरे काहीच पदी नाही. भूदेव यजमानस्त स्थानवत शह, मला स्थानवत केले सभार्या सस्थितायाम, पण या यजमानाला बायको आहे. हे आसन कोणासाठी? रावणानं सांगितलं कळेल यजमान, ते पण लय रगील, राम म्हणलंच नाही. ते का साधं होतं का, ते बी लयच रगील, तेही राम म्हणलंच नाही. यजमान कळेल. तितक्यात विमान येऊन आदळलं आणि रावणाची 6 पत्न्यापैकी 2 पत्न्या खाली उतरल्या आणि सीताई साहेबाच्या दंडाला धरून त्या आसनावर बसविलं. त्यावेळेला मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राचे डोळे रडत नव्हते. रावणाच्या विद्वत्तेची कदर करून प्रभू रामचंद्राचं हृदय रडत होतं. हृदय काय विद्वान आहे रावण, काय पुरुषार्थ आहे रावण, काय धर्मनिरपेक्ष आहे रावण, काय कर्मकांडातला अस्खलित विद्वान आहे रावण. हृदय रडत होतं. हृदय हृदय बऱ्यापैकी प्रकारे. नंतर आता दक्षिणा काय द्यावी? जंगलात आहे, संकल्प सोडायचा, काय दक्षिणा द्यावी? रावणानं सांगितलं यजमान, ज्याचा यजमान जंगलात आहे त्याची दक्षिणा बी पुरोहितानच द्यायची, त्यानंच घ्यायची. काय डोकं असलो. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राला वाटलं युद्ध न करता सीता भेटलीच, काम जमलं नाही. दोघाची गाठ सोडल्याबरोबर पुन्हा सीता विमानात आणि अशोक वाटिकेत नेऊन. बापू प्रभू रामचंद्रानं विचारलं, भूदेव माझी पत्नी मला प्राप्त झाली नव्हती, मी पूजे करता आणली होती. ज्याची बायको जिवंत आहे त्याला बिना एकट्याला बसताच येत नाही. माझ्या शिवजीनं मला मान्य केलं नसतं म्हणून मी पूजेपुरती आणली, आता नाही. कालांतराने रावण मृत्यू पावला. यम धर्माच्या दरबारात रावणाला अधिष्ठान प्राप्त झालं.
मंदोदरीची खना नारळानं वटी यमधर्माच्या धर्मपत्नीनं केली. महाराज वैकुंठातनं दोन्ही देवता पाहत होत्या, लक्ष्मी आईसाहेब पाहत होत्या आणि विटेवरचे मालक सुद्धा पाहत होते. रावणाचा पुरुषार्थ पाहून जगाचा बाप रडत होता. आईसाहेबाचं अंतःकरण रडत होतं, प्रभू मी अशोक वाटिकेत असताना सुद्धा पूजेसाठी लंकेशानं इथपर्यंत आणलं. हे दोन्हीचा कर्तव्याचा भाव रडत होता. पण सीताई साहेबांनी सहज एक वाक्य वापरलं, मारला का? मारला कशा करता? विश्वाच्या बापानं सांगितलं, सीते मला विचारू नकोस, तू श्रुतीला विचार. आणि न्याय श्रुतीकडे असतो. श्रुती जगातली पहिली पत्रकार. आणि श्रुतीला ज्या वेळेला लक्ष्मी आई साहेबांना विचारलं, माय माझ्या मालकासाठी एवढं काम रावणानं तिथं गोड करावं तरी मारला का? श्रुतीनं सांगितलं, आई साहेब याचा काम उतवालता. पहा त्या रावणा काय झाले. किती मोठा रावण. परस्त्री पेहरी छुरी मत लगावे अंग, दशशीर रावण के गए पर नारी के संग. इतका कामी चित्र, इतका काम्या हरामखोर, ज्याच्यासाठी देवाचं अंतकरण रडावा. पण त्याच देवानं कामाचा गुरुळा घेतलेल्या रावणाला 2 वाजून 18 मिनिटाला आपटू आणलं. इतका कामी चित्र. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 कामानं चांगल्या चांगल्यांची फजिती केली. कामाजी कोतवालयाने नाडिले बहुतासे, कोतवालयाने नाडिले बहुतासे. हरिहराचे अब्रू घेसी भय नाही त्यासे. हराची आवरुगे भय नाही त्यासी. जमदग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी. क्रोधाचे फौजदार तो हे मिळाला त्यासी. कामाजी कोतवालियाने नाडिले बहुताशी. हरी हर मालक आणि हर म्हणजे काशीतले मालक, दोघांची बेजारी केली. महाराज नालायक जालिंदराला मारण्यासाठी विश्वाच्या मालकाला 2 वानराचं साह्य घ्यावं लागलं. पवित्र तुळशी सारखी वृंदा. महाराज विश्वाचा बाप 350 तीर्थापैकी एका तीर्थात दगड होऊन पडला. पंढरपुरातला मालक, त्याला गंडकी नावाचं तीर्थ म्हणतात. काय काय अवस्था, काय काशीतल्या मालकांची परिस्थिती. त्रिशूळ गेले, डमरू गेले, गेले व्याघ्रांबर ग. दिगंबर रूप झाला झाला पंचानन ग. याच्या पलीकड भिल्लिनीच्या पाठी लागे लागे पंचानन ग. इतकं काम. हरिहराची आबरू घेतो भय नाही त्याशी. हरिलाई आणि भगवान शिवजीला सुद्धा बेजार केलं. जमदग्नी दुर्वास नाडिले मान. कोण जमदग्नी? महाराज त्या साधूची सेवा केल्याच्या नंतर एवढं पातिव्रत्येचा पुरुषार्थ टोकाला गेला तर पदरात पाणी येत होतं. पण पाण्यातल्या माशाचा संसार पाहिला. पदरात पाणी येणं बंद झालं. मुलाला बोलवलं आणि डोकं कापून टाकलं. त्याला जमदग्नी म्हणतात. कोण? दुर्वास. पांडवांना छळण्याकरता निघाल्या. पंढरपुरातल्या मालकाचा डोक्यातला घाम पायात येतोय. एवढा मोठा अधिकार दुर्वासाचा. त्या दुर्वासाला सुद्धा बेजार केलं. चांगल्या चांगल्याला तर 4-2 अभंग पाठ करणारे कशाला येड्यावानी करायचं. अरे दुर्वासा सारख्याला, जमदग्नी सारख्याला नाही. मला 150 ज्ञानेश्वरीच्या मुकाट्या बस. तू बंधी जरी ज्ञानेश्वरी पाठ केलीस ना, काम जिंकला तरच ज्ञानेश्वरीचा फायदा. तू गाथा जरी पाठ केलास ना, काम जिंकला तर गाथ्याचा तुला फायदा. नाही तर अद्याप नाही. सर्दीच्या गोळ्या घेतल्या आणि चिचाची गोळे खालाय, कशी सर्दी राहील.
सर्दीच्या गोळ्या घेतल्या आणि उजळ्याला ताक प्यालाय. कशी सर्दी राहील? सर्दीच्या गोळ्या घेतल्या आणि रात्रभर पाण्यात बसला. सुंबळेस कर तू, तुला आखलीचा कांदा आहे का? तुझी सर्दी कशी राहील? पथ्य महत्वाचं आहे. तुम्ही काय पाठ केलंय त्याला एकमेव पथ्य आहे, ते फक्त काम. विठाला 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 विठ्ठला मला सांगा, इतका कामी चित्र जन जिंकला तो नराच्या यादीत आहे. एक जण म्हणला मी लग्न जास्त केले, मी नर नाही का? चल वय तिकडं. तू लग्न जास्त केले म्हणजे नर आहे का? नराच्या यादीत लग्न करणारा आला असता तर चित्रकेतूचा पहिला नंबर लागला असता. त्याने 1 कोटी लग्न केले. लग्न केल्यानं जर नंबर लागला असता तर रावणानं 80,000 लग्न केले. लग्नाच्या यादीत आला असता तर 1800 लग्न गोपीचंदानं केले. लग्नामुळे जर नराच्या यादीत आला असता तर 1200 जनकानं केले. लग्नाच्या यादीमुळे जर नराच्या यादीत आला असता तर राजा दशरथानं 703 लग्न केले. देवाचा बाप आहे तरी नराच्या यादीत नाही का? काय चुकलं दशरथ राजाचं? 702 पत्न्या केल्या बुवा. 700 पत्न्याची नाव असू द्या, पण एक साध्वीन एक सद्विद्या, 2 पत्न्या. ह्या असताना पुन्हा का कशाला काम इकडं तिकडं? पण लग्न लावायला गेले का? आणि लग्न लावत असताना नवरीच्या बाजूला करोली उभी, तीच आवडली. नवरीच्या बाजूला करोली उभी होती, तीच आवडली. तीच अशोपती राजाची पोरगी होती. अशोपती राजा चांगला पण बायको हरामखोर होती. विठाला विठाला विठाला. अशोपती राजाला बायको नालायक होती. कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. मी नाही म्हणत, मालकांचं वाक्य. कर्कशात नव्हती, इतकी नालायक. मुलगी सुंदर होती. कशाहून? सुंदरपणाचा अभिमान म्हणी. नामदेवराय म्हणतात त्यार्थी ती सुंदर होती. पुढचं आपल्याला नाही इचकायचं. सुंदर होती आणि पण आई नालायक. संस्कार झाले. तिचं नाव कैकई. तिला अविद्या म्हणायचं. साध्वी सद्विद्या आणि कैकई अविद्या. आणि या अविद्येमुळं नराच्या यादीतून राजा खाली आदळला. नराच्या यादीमधून स्त्री लंपटाच्या यादीत गेले. तिथे महाराज जगाचा बाप पुत्र आहे. वैराग्याचं टोक आहे, वैराग्याचं सूत्र आहे, वैराग्याचं फार मोठं अधिष्ठान आहे. या सगळ्या पोरायला बेजार कावं लागलं फक्त स्त्री लंपट मुळावळं. काय भरतासारखा टोकाचा माणूस नंदीग्रामाला लग्न करून अंगाला काव लावा लागली. लक्ष्मणासारखा अधिकारी व्यक्ती बायकोला घरी ठेवून भाऊ भाऊजाईची वनात सेवा करावी लागली. कोण? शत्रुघ्न. विश्वाच्या मालकाच्या पादुका ठेवून वरी छत्र धरावं लागलं. इतकी परिस्थिती बिकट फक्त एका बाईमुळं. नराच्या यादीतून मार्क तिथं संपले. महाराज एवढ्या मोठे पुरुषार्थ लग्न केल्यानं माणूस नराच्या यादीत येत नाही. एक जण म्हणला ताकद असल्या बराच नाही खांदायची सुंबळ्या, ओळही नाही दाबायची, हाती नाही उचलून आणायचा. महाराज नराच्या यादीत येण्यासाठी काम जिंकणं. आणि काम किती अवघड. एका महाराजानं तपश्चर्या केली. फार चांगले महाराज होते. फार तपश्चर्या केली. एवढी तपश्चर्या त्या महाराजानं जी बाई दिसन तिच्याकडे बघितल्याच्या नंतर वात्सल्यायत भवो मातृत्वाहा असे शब्द वापरायचे. आई तुल्य माता, आईन माता एकच. वात्सल्य काय असे गोड 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 शब्द वापरायचे. इतकी महाराजाची टोकाला विद्वत्ता गेली. एवढं मोठं आचरण टोकाला गेलं. महाराजाला नेण्यासाठी विमान आलं. महाराजाला 15 ते 20 मिनिटं आयुष्य शिल्लक आहे. तासाभराचा अर्ध्या तासाचं आयुष्य शिल्लक. महाराजांच्या पर्णकुटीच्या पाठीमागं विमान उतरलेलं आहे. विमानाच्या पुढं अशा सोन्याच्या चादरी टाकल्या. त्या चादरीहून महाराजाचा दिव्य तेज, तो आत्मा त्या सोन्याच्या चादरीहून वरी जाणार. काम काम सांगायलो. काम जिंकला की नराच्या यादीत. महाराजाचं आयुष्य शिल्लक राहिलं 15 मिनिटं. त्याच्यातले 15 मिनिटातले 5 मिनिटं निघून गेले. महाराजाचं आयुष्य राहिलं 10 मिनिटं. 10 मिनिटात महाराज विमानात बसणार. कोण्या विमानात? या टपराच्या नाही. पुष्पक बी नाही. वैकुंठात नेणारं विमान. पुष्पक हे भोगवाद्यांना मिळत असते, सिद्धांना मिळत असते. भोगवाद्यांचं विमान आहे पुष्पक. महाराज अधिकारी व्यक्ती त्याच्यात नाही. ते वैकुंठातलं विमान वेगळं. हा, जे देहूतल्या मालकांना न्यायला आलेलं ते विमान या महाराजाला न्यायला आलतं. जे नामधारकासाठी विमान स्वतंत्र आहे. महाराज रावणाकडे 14 विमान होते. रावणानं एका विमानात कोण्याच बाईला बसिलं नाही. त्याच्या बायकोल बसिलं नाही. त्याची फक्त बसवायची इच्छा होती सीतेची. सीतेची इच्छा होती. त्या विमानाचं नाव आहे प्रभदत्त नावाचं विमान. रामायणात नाही वाचायचं, दुसरीकडे वाचा. रामायणात वाचलं मला शिव्या देतात यानं कशातलं सांगितलं. त्याच्यामुळे दुसरं पाहत जाणं. ग्रंथ वागत जा. तुम्ही जर वाचन केलं तर आम्ही सुद्धा सुधारतो. आम्हाला सुद्धा भीती वाटेल तुमच्या पुढे कीर्तन करायची.
भीती वाटली पाहिजे, घाम आला पाहिजे. आता मग गरमीने आलाय, भीतीमुळे येईन. विठाला 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 कारण बोला कूलर यायला कूलर मलाच नाही लावलं. जिल्ह्यापेक्षा तालुक्यात मोठा झाला. पण असू द्या, कधी कधी काही दिवस सुनाचे असतात, काही दिवस सासूचे असतात. आज आपले दिवसच नाहीत असं समजायचं. विठाला विठाला नाही म्हणल्यावर बली लिहावं तर कुत्र पण आलतं यायचं जवळ. विठाला 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 चलत राहतं. एवढा मोठा गाडा सांभाळायचा कमी अधिक होत असतंय. काय त्यांना एरविनोद म्हणून बोललो, काय नाही. द्या त्यांना. ते आमचे संप्रदायातले आमचे कीर्तनकाराचे कुठे माणसं आहेत, त्यांना दिलं तरी काय हरकत नाही. मलाच आलं असं समजायचं. महाराज ते विमान फक्त नामधारकाला त्याच्यापैकी या महात्म्याला आलं. जे माझ्या देहूतल्या मालकांना विमान, ते या महात्म्याला पंढरीबुवा विमान. ते विमान येऊन टेकलंय. आयुष्य शिल्लक राहिलं 5-6 मिनिटाचं. तितक्यात महाराजाला ताण लागली. पाणी मिळेल, एकही शिष्य जवळ नव्हता. आणि कामाच्या वेळेला शक्यतो शिष्य लांब लांबच असतात. फक्त काजू बदाम वाड्यावर पुढे बसतात. महाराजाच्या हाताच्या आधी शिष्याचा हात खाली जातो परत. अशा वेळेस बरेच शिष्य असतात. पण इथं काम महाराजाला ताण लागल्या, एक शिष्य जवळ नाही. बेजार महाराज. तेवढ्या अवकाशात समोर बसलेल्या माऊल्या आहेत ना, माझ्या महाराष्ट्रातल्या, माझ्या पवित्र भारत देशातली एक माऊली आपल्या मालकाची, आपल्या सासऱ्याची, शेतात काम करणाऱ्या गड्ह्याच्या दुपारची भाकरी घेऊन जात होती. महाराजाच्या पर्णकुटीपासून रस्ता होता आणि मग आतनं आवाज आला, पाणी मिळेल. बाईनं महाराजाच्या पर्णकुटीत भाकरीचं टोपलं टेकलं, आतमध्ये प्रवेश केला. शक्यतो तिला माहीत नव्हतं महाराज किती दाढ आहेत म्हणून. शक्यतो त्या महाराजांच्या पर्णकुटीत आतापर्यंत कुठल्याही बाईनं प्रवेश केलेला नव्हता. पण हिलाही माहीत नव्हतं. नुकतंच लग्न झालेलं होतं 5-6 महिन्यापूर्वी. नवीन नवरी होती. शेतात भाकरी घेऊन जात होती. जुन्या काळातली होती, आताची नेणार नाही नवीन. आणि तिनं पर्णकुटीत प्रवेश केला. महाराजांच्या त्या माठातला पेला भरून घेतला. महाराज त्या खाटेवर पडलेले होते आणि महाराजांच्या हातात पेला दिला. आयुष्य 2-3 10-5 सेकंदाचं शिल्लक आहे. मिनटं वगैरे काय नाही. काय 10-5 सेकंदाचं, अर्धा मिनिट वगैरे आयुष्य शिल्लक असेल. तेवढ्या अवकाशात महाराजांच्या हातात पेला दिला. महाराजांचं आयुष्य 2-3 सेकंदाचं शिल्लक आहे. पाणी प्यायला पाहिजे का नाही. पार्षद उभे आहेत. वैकुंठात जाणार विमान आहे. सोन्याची चादर टाकलेली आहे. त्याच्याहून तो पिंड जाणार, तो दिव्य शरीर जाणार. हे पार्थिव खाली पडणार आणि दिव्य अशा प्रकारचं स्वरूप महाराज त्याच्यात बसून जाणार. पण महाराजाच्या शेवटच्या 1-2 सेकंदात महाराजाच्या अंतकरणात पाप आलं. ही तरुणपणात भेटली असती तरी सोबत लग्न केलं असतं. चादरी, विमान, डोगरचं पापण खालच्या पापणाला चिटकतंय तितक्या अवकाशात, आकाशात. आणि महाराज खाली बसला. महाराज ज्याच्यासाठी वैकुंठातलं विमान येणार त्याला जन्म घ्यावा लागला. तरी तपोबळी जन्मधरी, तरी तपोबळी जन्मधरी, तरी तपोबळी जन्मधरी. वासनेचा संग होया अंतकाळी, वासनेचा संग होया अंतकाळी, वासनेचा संग होया अंतकाळी, वासनेचा संग होया अंतकाळी. तरी तपोबळी जन्मधरी, तरी तपोबळी जन्मधरी. वासनेचा संग होया अंतकाळी, तरी तपोबळी जन्मधरी. फक्त 2-3 सेकंदानं सगळं मातीत घातलं. वैकुंठातलं विमान आलतं. पण 2-3 सेकंदात ही जर तारुण्यात भेटली असती तर मी असा राहिलो नसतो. मी लग्न केलं असतं. या 2-3 सेकंदामध्ये वासनेनं त्या साधूची इतकी वाट लावली, इतकी वाट लावली. म्हणून नराच्या यादीत नाही. नराच्या यादीत येण्यासाठी काय करावं लागतंय, ऐका पुढचं. या पवित्र भारत देशामध्ये एक पवित्र महाराष्ट्र आहे, त्याच्यात आपण राहतो. या पवित्र संस्कृती संपन्न भारत देशात एक पवित्र महाराष्ट्र आहे आणि त्या पवित्र महाराष्ट्राच्या मातीत आपण राहतो. या महाराष्ट्राच्या मातीला लाभलेला भारतीय संस्कृतीतला वेदशास्त्र पुराणाच्या मतानुसार 5व्या क्रमांकाचा राजा, त्या राजाचं नाव आहे रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. परवाला बार्शी परिसरात गेलो मी. मला तिथे एक भगवान शिवजींचं मंदिर पाहायला भेटलं मंदिरामध्ये. आणि त्याच्यानंतर
या चारठा सेलूतमध्ये महाराज मंदिरामध्ये शिवजींचं मंदिर पाहायला भेटलं माझ्या रयतेच्या राजाचं. तुम्हा तरुणांना कोटी कोटी धन्यवाद. महाराज धर्मनिरपेक्ष राजा आहे, विचारवंत राजा आहे, शीलवंत राजा आहे, चारित्र्य संपन्न राजा आहे, कर्तृत्व संपन्न राजा आहे. असा हा 5व्या क्रमांकाचा लाभलेला भारत देशाला राजा. राजाला 8 पत्न्या, 8. पण एके दिवशी राजाच्या स्वागताकरता एका चुकीच्या माणसानं याच महाराष्ट्राच्या मातीतील या पवित्र भारत देशातील एक दिव्य तेजस्वी स्वरूप संपन्न कन्या बंद केली. राजांना निरोप झाला. राजाने महिलांच्या साह्यानं त्या खोलीतनं बाहेर काढलं. तिची खणा नारळानं ओटी भरली. 8 पत्न्यापैकी एका पत्नीनं हस्तिदंताची पालखी होती, त्या पालखीत बसवलं. तिला रेशमाच्या पडदाण्या लावल्या. पाठीमागं 4 आणि पुढे 4 असे मल्ल, 8 मल्ल, 10-15 चोपदार भालदार सगळी काही. आणि राजाने सगळ्यांना सांगितलं हिला नेऊन घाला. ती कल्याणच्या सुभेदाराची सून होती. कविता म्हणणं नकोय, तरी पण तुम्हाला कळावं याच्याकरता म्हणतोय. काळ्या रात्री चमकत होतं जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन. महाराज अमावस्याच्या रात्री जिच्या अंगाचा प्रकाश पडला होता, एवढी तेजस्वी सुंदर होती. पण तिला पाहुनी आई म्हणाला, तिला पाहुनी आई म्हणाला, राजा तो शिलवान. महाराज इतकी सौंदर्यवान की अमावस्याच्या रात्री जिच्या अंगाचा प्रकाश पडतोय ती सुंदर किती असेल याच्या पलीकडे जाऊ द्या सौंदर्य. ती जर नुसती नजर कैदेत ठेवली असती ना, तिला स्पर्श नका करू द्या, नका स्पर्श करू द्या. राजाच्या अंतकरणात ते पाप नव्हतं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंतकरणात ते पाप नव्हतं. पण तिला जर नुसतं नजर कैदेत ठेवलं असतं तर 4 पातशाह्याकडनं प्राप्त हरण झालेले 6 किल्ले पुन्हा परत भेटत होते, परत भेटत होते. पण राजा कोणाला म्हणतात महाराज, नर कोणाला म्हणायचं? या पवित्र देशातल्या स्त्रीला वेठीस धरून जो संपत्ती कमवतो तो षंड असतो. पवित्र स्त्रीला अर्जित करून द्रव्याचा संचय करतो तो किलिंबे असतो. महाराज पुरुषार्थी राजा, किती पुरुषार्थी. या राजाच्या पुत्राला बघितल्याच्या नंतर या देशातला वाघ लगी करतो, वाघ. शंभू राजाला मारण्यासाठी अर्धपोटी उपाशी ठेवलेला पिंजऱ्यातला वाघ. तुम्ही अजून बी लक्षात घ्या, वाघ पोटभर खातू, अन्यथा जाळीत बसून राहतू, उंदर फुंदर धरीत नसतो वाघ. वाघ खाल्लं तर पोटभर खातू, उंदराच्या नादी लागत नाही, त्याला वाघ म्हणतात. पण या वाघाला जेवता जेवता पुढचं मांस काढून घ्यायचं. तो वाघ असा रागवायचा आणि लोखंडाच्या सळ्या चावायचा. तो फक्त याच्याकरता तापवला होता, रयतेचे राजा यांचे सुपुत्र शंभूराजे यांचा शेवट करण्याकरता. पण महाराज शंभूराजाचं तेज इतकं तेजस्वी होतं की तेज बघितल्याच्या नंतर वाघ तर चावलाच नाही, पण ते तेज बघितल्याच्या नंतर वाघाचं तेज लगी वाट बाहेर पडतंय. म्हणजे ज्याचं स्वरूप बघितल्याच्या नंतर वाघ लगी करतो, त्यावरती शंभूराजाचं तेज किती मोठं असेल. वाघ नुसता लगी करत नव्हता, रडत पण होता. तर शंभूराजानं वाघाच्या डोळ्यातल्या सांकेतिक शब्दात विचारलं, का रुदंती को भवा? राजे, तुम्हाला मारण्यासाठी अर्धपोटी ठेवलंय, पण तुम्हाला मारण्याची माझ्यात ताकद नाही, म्हणून मला तोफेखाली तो मारेल. त्याच्यापेक्षा तुमच्या हातानं मरू द्या ना. मग वाघाच्या जबड्यात घालून हात मोजिती जात. मग हा नंतरचा पुरुषार्थ. नाही तर वाघाला सुद्धा मारायचं नव्हतं शंभूराजेला, पण त्या वाघानं विनंती केली, कोणाच्याही हातानं मरण्यापेक्षा मला तुमच्या हातानं मरायचंय. महाराज एवढा मोठा वाघाचा, काय सामान्य वाघ आहे का? आपल्याच सरपणाखाली जर कुत्री गेली ना, तर कुत्री पिले घेऊन जाऊस तर बया सरपण आणत नाहीत. बयाच नाही, बयाल म्हणल्यावर तुम्ही लय हसायले. तुम्हाला आणता येतं का? ऊसाच्या कणाला डुकरीन गेली असं म्हणा, कोण असा बहादर आहे त्या ऊसात झाला? ऊस आपला, शेती आपली. मग डुकरीनीच्या पुढे जाता येत नाही, कुत्रीच्या पुढे जाता येत नाही, वाघाच्या पुढं. महाराज शौर्य आणि तेज बघितल्याच्या नंतर वाघ लघु शंका करतो, त्यावरती शंभूराजाचं तेज किती मोठं असेल. मग एवढे तेजस्वी शंभूराजे, ज्याच्या पोटी जन्माला आले ते छत्रपती किती तेजस्वी असतील. आणि एवढा तेजस्वी राजा 6 किल्ल्याला न जुमानता
विरोधकाची स्त्री माय म्हणून घरी परत करावा इतका ज्याचा कामावर पकडे याला नर म्हणतात. म्हणून पहिलं कडवं काम क्रोधा नाही अंगी, काम क्रोधा नाही अंगी, काम क्रोधा नाही अंगी, क्रोध काम क्रोध नाही अंगी, इतकं ज्याचा अंतःकरण कोमल आणि निष्पाप असावा तो नराच्या यादीत असतो. माझ्या देहूतल्या मालकांना फसवण्यासाठी एक स्त्री पाठवली. तिच्या पण सौंदर्याचं वर्णन साहेबराव महाराज सोनोटीकर करायचे आमच्याकडे वैकुंठवासी. साहेबराव महाराज सोनोटीकर तिच्या सौंदर्याचं वर्णन करायचे. जायो तो माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैश न हो. माय तू समजतीत तसे आम्ही विष्णुदास नाही. काय सायास करू नकोस माय मला याच्यात पाडण्यासाठी. बाई हुशार होती. तिनं तुकोबरायला शाब्दिक स्वरूपात वेठीच धरलं. महाराज कोण तुकोबराय? एक सोपी व्याख्या सांगू का? ज्ञानोबराय तुकोबराय आपण जर बाजूला टाकले ना तर आपल्याला नालीतल्या किड्या इतकी पण किंमत नाही. नालीतल्या शेपटीच्या आळी इतकी पण किंमत नाही आपल्याला. तितकी पण किंमत नाही. खरा पुरुषार्थ त्यांचा आहे. महाराज तुकोबरायला त्या बाईने विचारलं, महाराज ठीक आहे तुम्ही विष्णुदास तसे नाही. नर सांगतोय नर नर कोणाला म्हणायचं? तुम्ही विष्णुदास तसे नाहीत महाराज. मला बघून डोळे का झाकले? तुमच्या अंतःकरणात जर तिळा इतका काम नाही तर माझ्याकडे पाहत असताना डोळे का झाकले? तुम्ही जर मला माय म्हणत असाल
तर मुलांना आईकडे बघून डोळे झाकावा का? तुम्ही जर मला कन्या म्हणत असाल तर बापानं मुलीकडे बघून डोळे झाकावा का? कशा करता महाराज? का 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 नाहीत तुम्ही विष्णुदास, मला माहित आहे. डोळे का झाकले? काय उत्तर दिलं असेल हो? डोळे न उघडता दोन्ही हात छातीवर एक तुक भरायचे. त्या बाईकडे न बघता एक तोंडातून वाक्य पडलं, माझी माय, हे माय, मी विटेवरच्या मालकाचा उपासक आहे आणि जी गोष्ट मी मनातून देवाला मागतो का ती डोळे झाकून मागतो, कारण डोळे झाकल्याशिवाय मन एकाग्र होत नाही. तुक भरायचं मन कुठं विचलित असतं वय, पण तिला उत्तर द्यायचंय ना, हे माय, मी विटेवरच्या मालकाचा उपासक आहे ग, मला जी गोष्ट आवडीनं मागायची ना मी डोळे बंद करत असतो. डोळे बंद झाले की मन एकाग्र होतं का माय? आणि एकाग्र मन काय मागितलं? माय, एकच मागितलं, हे प्रभो, मला जर तू माणसाचा जन्म दिलास तर या सुंदर माईच्या पोटी पुढचा जन्म मला दे. वैकुंठवासी गुरुजी सांगायचे, रंगनाथ गुरुजी, महाराज, जीवन मातीत घालण्यासाठी आलेली बाई वाहत्या पाण्याला स्नान करते आणि तुकोबारायची श्रोता म्हणून पुढे बसते. ताकद कशाची आहे? वासना जिंकण्याची. म्हणून गुरुजी पहिल्या कडव्यात म्हणतात, क्राम क्रोध नाही अंगी, काम 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 क्रोध नाही अंगी, तोची नर जन्मला जगी, तोची नर जन्मला जगी, तयाचे होता दर्शन, तयाचे होता दर्शन, तोच नर जन्मला जगी, तोच नर जन्मला जगी, दयाचे होता दर्शन, बापू वेळ संपलाय तरी 5 मिनिटं घेतो. फार गरम ते खालच्या लोकांना. 22.5 वर्षाचा तरुण एका फार कमी वयाच्या मुलीला आई म्हणतो. आणि काही वेळानं ती तरुण मुलगी त्या 22.5 वर्षाच्या मुलाची माय होते. विस्तारपूर्वक नाही सांगत, छोटंसं असं मोजकं पुरावा देतो फक्त. 22.5 वर्षाचा मुलगा एका देवांगणे सारख्या सुंदर तरुणीला माय म्हणतो. काही वेळाच्या नंतर एका पवित्र मुहूर्तावर
त्या 22.5 वर्षाच्या तरुणाची ती खरोखर माय होते, पण परिणाम असा होतो 22.5 वर्षाचा तरुण मात्र 95 वर्षाचा होतो, आणि त्या तरुणाचा बाप मात्र 22.5 वर्षाचा होतो. त्या 95 वर्षाच्या तरुणाचं नाव होतं पितामह भीष्माचार्य. पितामह भीष्माचार्याकडे ज्या वेळेला श्रुती माता जाते, त्याच्या अलीकडचा प्रसंग भीषण आहे. पितामह भीष्माचार्याने तारुण्य वडिलाला देऊन टाकलं. वडील 22.5 वर्षाचे झाले. सर्वांना कथाभाग ज्ञात आहे. मुख्य प्रतिज्ञा 4, उपप्रतिज्ञा 22. असा मंडप आहे. तो मंडप जांभळीच्या आंब्याच्या पानाचा मंडप आहे. त्या मंडपामध्ये एवढे मोठे पुरुषार्थी साधू आहेत. ते मंगलाष्टक म्हणण्यासाठी किती मोठे अधिकारी साधू. आंतरपट धरायला कोण? विटेवरचा बाप हातामध्ये अक्षदा घेऊन उभा आहे. 4 मंगलाष्टक झाली. 5वं मंगलाष्टक वेधीचं असतं. 7 म्हणा, 11 म्हणा, 35 म्हणा, हे मनचा शहाणपणा आहे. हा सगळा नाटक्या कारभार आहे. ताईगण बाईगण काय गाव राहिला हो, मंगलाष्टक म्हणून माणसं रडवायला. नवरी रडन नवरदेवा संग जाताना, आणि तू खावदीन नुकती सुंबळ्या. तिनं 15,000चं बॅलेन्स सोडिले. त्याला बोलू बोलू चटदुक त्यांना समाहित झाल्या. सासू कुठं दाबल्यावर मरती, सासरा कुठं दाबल्यावर आदळ. तू ती रडन नवरदेवा संग जाताना मायबापाला सोडून, आणि तू मंगलाष्टक म्हणताना रडायला. ताईगण बाईगण, सकाराम तात्याचा भाग्यान, अंशराम तात्याची भागीन. कोण सांगितली तुला हे नाटक? हे मंगलाष्टक येतोय. सप्तेन, रामायणन, भागवतन, शिवपुराणन, वाऱ्यान हे करून हा पुरुषार्थ आहे का आपला? त्याचं फळ हे आहे का आपलं? बघा, बाकीच्या धर्माची लोक तिला इतकी चूक करत नाहीत. आपल्याकडे माईक आल्यावर धर्म जोरात सांगितला जातो, आणि धर्म करायच्या जागेवर आपण इकडं तिकडं शेपटी घालून फिरतो. त्याच्यामुळे आपल्याला कलंक आहे. आपल्या संप्रदायात जे सांगितलं ते वागावं. मंगलाष्टक हे आशीर्वाद आहेत. हे भनगळलेल्या नालायकानं म्हणलेले शब्द नाहीत. हे आशीर्वाद आहेत, आशीर्वाद. तिथे कुठेही शहाणपणा आणि कुठेही नाक खुपसायचं काम. निदान ज्याचे लग्न राहिले त्यानं तरी कोणाला नाक खुपसू देत जाऊ नका. अडीच मिनिटाचा वेळ बाकी वेधीच्या मंगलाष्टकाला. एखाद्या लग्नात एखादा माणूस येण्यासाठी 1.5 तास लग्न लांबीत येत. काय पुरुष. पाऊस आहे हा बेजार करतो, मला सुद्धा याचं ज्ञान. खाली बसा सर्वांनी. पण भगवान शनेश्वराच्या कृपेने तुम्हाला घरी जाऊस तर पाऊस जास्त त्रास देणार नाही. फक्त बापू सूचना सांगतील तेवढं ऐका. खाली बसा 2 मिनिटं. वेधीचा जर टाइम निघून गेला तर आपल्या संतती त्याच्यामुळे नालायक जन्मतात. त्याचा एकमेव कारण आहे. आपल्याला अमात्य संतती जन्माला येते, त्याचं एकमेव कारण आहे. एकमेव. किती मूर्खपणाचं टोके राजू. जाऊ द्या. 2.5 मिनिटाचा काळ वेधीच्या मंगलाष्टकात शिल्लक. आता सावध सावधान समयो साधा समीप्यासे वागवा दान घरा परार्ध घटिका संपूर्ण आली भरू. 2.5 मिनिटाचा वेळ बाकी आहे. शेळके गुरुजी तेवढ्या अवकाशात हातात मंगलाष्टका अक्षदा घेतलेला जगाचा बाप आहे. आणि एका तपस्व्याने शब्द विचारला, प्रभो नवरदेवाचा मुलगा कुठे? विश्वाच्या मालकानं खाली मान घातली, बोट केलं मंडपाच्या बाहेर आहे. कोणाला म्हणते? भीष्म महाराज. 22.5 वर्षाचं तारुण्य बापाला दिलं. बापाचं 95 वर्षाचं आयुष्य स्वतःला घेतलं. जन्मभर लग्न करणार नाही असा शब्द दिला. एक लक्षात घ्या, पण लग्नाच्या मंडपाची सावली पण अंगावर पडू दिली नाही. आणि लग्न कोणाचं लावायलेत? बापाचं. लग्नाच्या मंडपाची महानीती डोह, नुसता डोहच आहे. त्याचं नाव लग्नाचा मांडव. नुसता डोहच. याच्यात चांगले चांगले बुडाले त्या डोहात. त्याच्यात पावताप नाही आलं कोणाला. रावणाला वाटलं इतक्या बायका केल्या आपण या डोहातून. नाही नाही नाही, कोणालाच नाही. महानीती डोह इति नाम मांडव. हा नाही लग्नाचा. म्हणून 22.5 वर्षाचं तारुण्य बापाला दिलं. आणि त्या वडिलांवर अक्षदा टाकताना मंडपाची सावली सुद्धा अंगावर नाही. तो मुलगा तिथे बसलाय.
पिंगट झालेल्या जटा. श्रुतीशास्त्र सांगते, श्रुती माता विचारायला गेली पितामहाला, का हो तुमच्या वडिलांसोबत पाणी ग्रहण झालं नाही तरी पण एका तरुण स्त्रीला तुम्ही माय कसे म्हणाले? श्रुतीला सांगितलं, श्रुती माते, काही वेळापूर्वी माझे बाबा या आश्रमापासून जात होते. ही स्वयंपाक करत असताना बाबाची इच्छा झाली मला ही पत्नी स्वरूपात भेटावा. आणि बापाला आवडलेली वस्तू होती ग, बापाला आवडलेली स्त्री होती ग श्रुती माते, बापाला आवडलेली स्त्री होती. म्हणून बापाला आवडलेल्या स्त्रीला माय म्हणावं आणि ती तशी माय होत नव्हती. म्हणून 22.5 वर्षाचं तारुण्य बापाला दिलं आणि मी जीवनभर म्हातारा होऊन राहिलो. महाराज वासना इतकी जिंकली त्याला नराच्या यादीत म्हणतात म्हणून पहिलं कडवं. काम क्रोध नाही अंगी एकता. काम क्रोध नाही काम क्रोध नाही अंगी काम क्रोध नाही अंगी काम क्रोध नाही काम क्रोध नाही काम क्रोध नाही अंगी काम क्रोध नाही अंगी काम क्रोध नाही काम क्रोध नाही तोची नर जन्मला जगी तोची नर तोच नर जन्मला जगी तोची नर जन्मला जगी तोची जन्मला तोचे नर जन्मला तोचे नर जन्मला तोची नर जन्मला जगी तयाचे होता दरुशन तयाचे होता दरुशन तयाचे होता तयाचे होता तयाचे होता दरुशन. हे एमडी मेडिसिन आहे, त्याच्यामुळे स्टेप बाय स्टेप गोळ्या. मोठी माणसं मोठी असतात. मला सांगा, भगवान शनेश्वरानं मारुतीरायानं भगवान शिवजीने बरोबर 2 तासाचा टाइम गिरगावच्या बाळूला दिलता. 10 वाजल्याच्या नंतर मेघाला पाठवून दिलंय. असं समजायचं आपल्या तिन्ही देवांची आपल्यावर कृपा आहे. पाऊस नाही, खाली बसा सर्वांनी. श्रीयुत राजू पुंडलिकराव बोचरे, शनिकृपा कंस्ट्रक्शन, गुजरात. राजू भाऊंना कोटी कोटी धन्यवाद. तुमच्यामुळे मला एका पवित्र अधिष्ठानाचं दर्शन झालं. राजू भाऊ, उद्योग क्षेत्रामध्ये गोड सास नाविन्य शनिदेवाच्या, भगवान मारुतीरायाच्या आणि भगवान शिवजींच्या कृपेने गोड अशा प्रकारचं आधिपत्य दुसऱ्या राज्यात तुम्ही निर्माण केलं. अशीच गरुडाच्या पंखाने तुमची उंच भरभरारी हो अशी भगवान शनीश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आणि 2 तासापुरता वेळ मेघानं आपल्याला दिला, ते 2 तास होऊन गेले. विठोबा रखुमाई. चला, राजू भाऊ यांनी महाराजांचा सत्कार करायचा आहे. आज ज्यांची सुंदर अन्नदानाची पंगत झाली ते ही मंडळी भाकर शिरोडकर हार घालतील. खाली बसा. पुरुष मंडळ कार्यक्रमाची पाऊस नाही, 2 मिनिटं खाली बसा. सूचना संपेपर्यंत उठायचं नाही याची दक्षता कार्यक्रमाची. पुरुष मंडळी खाली बसा. शिस्त बिघडू नका, आवाजाकडे लक्ष द्या. आपले स्वयंसेवक पलीकडल्या साईडला थांबा. 5 मिनिटं सर्वांनी थांबा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई.
कुमाये कुमार विठोबार कुमाये खाली बसा खाली विठोबार कुमाये डोंबार जय जय कुमार विठोबा बसा खाली डोंबार विठोबार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा जय जय विठ्ठल ओ महिला मंडळ मध्ये पाऊस येत नाही बसा ना बाहेर थेंब नाही आला बाहेरच्यांना लांबचे असल्यामुळे गडबड होते तुम्ही खाली बसा करा क्षमा महिला मंडळ बसा खाली बसा